हे पहा मित्रांनो, सोयाबीनची भाजी करायची आपल्याला। सोयाबीन गरम पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली, बारीक करून घेतली ती सोयाबीनची भाजी। कांदा, कोथिंबीर एवढीच करायची आपल्याला सुकी। तेल टाकायचं, कांदा लाल होऊन द्यायचा चांगला। मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून घ्यायचं। चांगलं लाल होऊन द्यायचं आहे। डब्याला भाजी द्यायची आहे मुलीच्या। सोयाबीनची भाजी लय आवडते सुकी। सोयाबीन गरम पाण्यात टाकून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जे वास येत नाही तिथं, आणि ती बारीक करून घेतली। आता मऊ होईपर्यंत परतायचं आहे। कांदा परतला आहे आपला, ह्याच्यामध्ये आता हळद टाकून घेऊया, लाल तिखट आहे।
थोडासा घरगुती गरम मसाला घ्यायचा. पाहू शकता कसं दिसतं. पहा छान कलर आला आहे. आता सोयाबीन टाकून द्यायची. परतून घ्यायची. मशीन मसाला घालून पण ग्रेव्हीसारखी भाजी करते मी. पोरींना नाही आवडत तशी. ती पण दाखवायला एखादी मी पूर्ण याला मसाला लागलेला आहे. पाहू शकतो तुम्ही. आता याच्यात आपलं थोडंसं पाणी टाकायचं. पूर्ण मसाला करायला लागेल म्हणून थोडं त्याच्यात शिजवायचं फक्त आपल्याला. त्याला खूप शिजवायची गरज नाही राहत. सोयाबीनला शिजते. तर आपण 2 मिनटं झाकण ठेवूया. घाईमध्ये काय द्यायचं म्हणजे भाजी पटकन तयार होते. मुलांना पण आवडते. मीठ फिरूया वरून पाण्यात. भाजी होती तर पण ह्या टिफिनसाठी पोळ्या पण झालेल्या आहे. फक्त टिफिन भरायचं बाकी आहे. आता ही भाजी झाली का
दिसते छान. छान अशी लहान मुलांना आवडते ही भाजी जास्त. 2 मिनिटं. तुला सोयाबीनची भाजी आवडते का गं? हे बघा भाजी आपली झालेली आहे. छान. हे पहा तयार आहे आपली सोयाबीनची भाजी. छान पावसाळ्यातला रस्सा पण नाही आहे. अशी कोरडी कोथिंबीर पण दिसते का छान वाटते. गॅस बंद केला आहे. तुम्हाला दाखवते मी. हे पहा सोयाबीनची भाजी कशी दिसते. कशी वाटली ते नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भाजी कशी वाटली ते.